हॅलो एव्हरीवन, 7 मार्च बँक निफ्टीचं अनालिसिस डिस्कस करूया. उद्या निफ्टीचीच पण एक्सपायरी आहे. आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि एक चांगला मोमेंटम पण बघायला भेटला आपल्याला मार्केटमध्ये. सुरुवातीला खूप जास्त व्हॉलेटाईल होता मार्केट. जर आपण चेक केलं तर खूप जास्त व्हॉलेटाईल होता. दोघांमध्ये चांगली व्हॉलेटिलिटी बघायला भेटली. बँक निफ्टी तर स्टार्टिंग पासून वरतीच चालला होता, बट बँक निफ्टीने काय केलं, एक थोडासा फॉल लावला आणि मग तिथून रिकव्हरी दिली. आता निफ्टीचं चार्ट बघूया. निफ्टीमध्ये एक इम्पॉर्टंट सपोर्ट दिसतोय आपल्याला. 22,250ला एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे आणि 22,400 हे त्यांनी ब्रेक करून वरती गेला. आता सो 22,400च्या वरती सस्टेन झालाय. जर का त्याच्यावरती सस्टेन राहतोय तर 500 पर्यंत अजून पोहोचू शकतो. 500 पण ब्रेक करतोय तर 600 पर्यंत तो ट्रॅव्हल करू शकतो. बट जो खालचा सपोर्ट आहे, जोपर्यंत 22,250च्या वरती आहे, तो एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे आपल्यासाठी. तोपर्यंत तो बुलिश राहणार आहे. जोपर्यंत त्याच्यावरती ट्रेड करतोय, अप ट्रेंडमध्ये आहे. बँक निफ्टी पण तसंच. बँक निफ्टीने एक सपोर्ट घेतला होता काल 47,500. ओके, जोपर्यंत 47,500च्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत ट्रेंड बुलिश आहे. आता 48,000च्या वरतीच ट्रेड करतोय, तो 48,000 पण एक सपोर्टचं काम करू शकतो उद्याच्या दिवशी. 48,600 पासून लास्ट टाइम एक मोठं रिजेक्शन आलेलं आहे. 1 डे टाइम फ्रेम मध्ये चेक केलं तर 48,600 हे इम्पॉर्टंट रेजिस्टन्सचं काम करू शकतो. कदाचित तिकडून थोडंसं रिजेक्शन येऊ शकतो, पण जे सपोर्ट्स आहे तिथून तो परत पुलबॅक घेऊ शकतो. 48,000, 47,500 पर्यंत परत रिजेक्शन घेऊ. सो इम्पॉर्टंट झोन्स मार्क करून घ्या आणि ट्रेड करा.